हा विजय माझा नसून जनतेचा आहे. सत्याला जनतेने विजय मिळवून दिला आहे, असे ठाम मत काटोलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना देशमुख यांनी व्यक्त केले. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या काटोलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला निवडून देत जनतेने सत्तेला योग्य कौल दिल्याचे त्यांनी सांगितले. अर्चना देशमुख म्हणाल्या की माझे सासरे माजी आमदार वीरेंद्र देशमुख आणि माझे पती राहुल देशमुख यांनी गेल्या अनेक वर्षात जनतेसाठी केलेल्या कामाचीही पावती आहे. जनतेने दाखवलेला विश्वास आम्ही कधीही तुटू देणार नाही. आणि जनतेने जो कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि हा विजय आमचा नसून जनतेचा आहे. कारण जनतेने यावेळी सत्याला विजय केला आहे. आणि माझे सासरे वीरेंद्र बाबूचे जे काम आहे, माझे मिस्टर राहुल देशमुख यांचे जे काम आहे, या कामाचं पावती म्हणून आज आम्हाला जनतेने कौल दिला आहे आणि आम्ही ते कौल त्यांचा स्वीकार करून आम्ही खूप चांगल्या प्रमाणे काम करून दाखवू. जनतेच्या विश्वासाला आम्ही तळाजवळ पहिले आम्ही इथे गोरगरिबांचे काम करू. कारण आम्हाला सगळ्यात जास्त जे मदत मिळते ते गोरगरिबांची आहे. कारण गोरगरिबांचे जे काम आहे ते सुरुवातीपासून आपल्या घराण्यातून जे कामं झाले आहे ते गोरगरिबांसाठीच झाले आहे आणि तेच काम पुढे चालवून आपण काटोलची सेवा करणार आहे. गोरगरिबांची मुलं कसे शिकतील, त्यांना चांगलं शिक्षण कोणत्या पद्धतीने मिळेल, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य याच्यावर आपल्या सगळ्यात पहिले काटोल नगर परिषदचं लक्ष राहील. सर्वात पहिले मोठे श्रेय हे जनतेचं राहील. आपले जे लीडर आहे पक्षाचे, दोन्ही पक्षाचे जे लीडर आहे त्यांचं तर आहेच खूप मोठं श्रेय, पण सर्वात जास्त मोठं श्रेय हे जनतेचंच मानावं लागेल. कारण त्यांनीच एवढ्या मोठ्या भाजपच्या बालेकिल्ले आहे इकडे जे होते, नगर परिषद म्हणा किंवा आमदार होते इकडे आपल्या नागपूरमध्ये मुख्यमंत्री आपले आहे, तरी सुद्धा शेका पक्षाला जर निवडून आणून राहिले आहे तर याचं श्रेय सगळ्यात जास्त पहिले जनतेला जाते. कारण जनतेने सत्तेच्या बाजूने निवडणूक झाली आहे. त्याच्यासाठी किती मोठे आले, भाषण झाले, इथे सगळा मोठा कार्यक्रम झाला, रॅल्या खूप मोठ्या मोठ्या कोणत्या पद्धतीने काढल्या गेले हे सगळ्यांना माहित आहे. पण सगळ्यात जास्त जे कौल होता तो 70% हा नगर परिषद मध्ये काटोलने आम्हाला दिला होता. पण रिझल्ट हे वेगळे आले आहे. पण ठीक आहे, जीत ते जीत असते, ते एकमताने का होणं, कारण आमचे काही कॅन्डिडेट 1-2 मतांनीही निवडून आले आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कॅन्डिडेटचं मत, वोटिंगचं महत्व हे खूप महत्वाचं आहे या इलेक्शन मध्ये दिसलं. आणि कितीही मोठे इथे आले, काही आलं तरी जनतेने हा कौल पूर्ण. गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षण, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत विषयांवर प्रामाणिकपणे काम केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या विजयाचे सर्वात मोठे श्रेय जनतेलाच जाते, असे सांगत अर्चना देशमुख यांनी काटोलकरांचे आभार मानले. या निकालामुळे स्थानिक राजकारणात शेतकरी कामगार पक्षाची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर.